आपण BPCC 106 मधील विविध आधुनिक मानसशास्त्राला योगदान देणाऱ्या विविध मानसतज्ञांबद्दल सविस्तर माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण हेल्महोल्ट्ज, फेक्नर यांच्याबद्दल आणि मग त्यानंतर वुंड यांच्या आत्मनिवेदन पद्धतीकडे वळलो होतो. वुंडचं जे मानसशास्त्रामधलं योगदान आहे त्या योगदानाबरोबर त्यांनी ज्या वेगवेगळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत, प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये जे महत्वाचे घटक दिलेले आहेत त्याबद्दल आपण मध्यस्थ आणि तात्कालिक अनुभवांबाबत भाष्य केलं होतं. वुंड असं म्हणतात की हे जे तात्कालिक अनुभव आहेत कोणत्याही उद्दीपकाबाबतचे, ते मध्यस्थ अनुभवांपेक्षा मानसतज्ञांनी अधिक महत्वपूर्ण मानले पाहिजे. कारण हे जे मध्यस्थ अनुभव आहेत ते मध्ये जे जे काही घडतं, एखादं उद्दीपक व्यक्तीपर्यंत पोहोचल्यानंतर त्या उद्दीपकाबरोबर बाबत जे ज्ञान आहे आणि त्याच्या संदर्भातलं जे महत्वाचे अतिरिक्त अशी माहिती आहे ती या घटकांमध्ये अनुभवांमध्ये समाविष्ट असते. आणि त्यामुळे हे जे घटक आहेत ते घटक महत्वाचे तितकेसे नाहीत. त्यामुळे जेव्हा आपण जगाकडून एक प्राथमिक स्वरूपावर कोणत्याही प्रकारचं ज्ञान मिळवतो ते अत्यंत सर्वसमावेशक असं असू शकतं. उदाहरणार्थ आपण एका फुलाच्या बाबतीमध्ये आणि लाल गुलाब ज्याला आपण म्हटलं होतं त्याचं वर्णन करत असताना मध्यस्थामध्ये तो फक्त फूल असं न म्हणता तो गुलाब लाल आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या व्यक्तीचे त्या विशिष्ट उद्दीपकाच्या संदर्भातले जे काही वैयक्तिक अनुभव आहेत आणि त्याचा जो अर्थ लावला जाणार आहे त्याला महत्व दिलं गेलेलं आहे. वुंडच्या मते हे जे मध्यस्थ असे जे अनुभव आहेत एखाद्या उद्दीपकाच्या बाबतीमध्ये त्याचं योग्य अर्थविवरण हे झालं पाहिजे. आणि त्याच वेळेस आपल्याला असंही म्हणता येईल की हे जे तात्कालिक अनुभव आहेत ते कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक अर्थविवरणापासून मुक्त असतात. त्यामध्ये व्यक्तीच्या तात्कालिक अनुभव जे आहेत त्याबाबत जे अनुभव वैयक्तिक आहेत त्याचं फारसं महत्व हे इथे मांडलं गेलेलं नाही. वुंडने एक महत्वाची पद्धती जी मानसशास्त्राला दिली ती म्हणजे इंट्रॉस्पेक्शन किंवा आत्मनिवेदन पद्धती. या आत्मनिवेदन पद्धतीमध्ये व्यक्तीच्या जागरूक पातळीवर असणारे जे अनुभव आहेत त्या अनुभवांचं शास्त्र अशी प्रामुख्याने मानसशास्त्रामध्ये आणि प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये, शास्त्रीय मानसशास्त्रामध्ये व्यक्तीला येणारे वैयक्तिक विशिष्ट प्रायोगिक परिस्थितीमध्ये येणारे जे अनुभव आहेत त्या अनुभवांचं निरीक्षण या घटकाला महत्व दिलं होतं. या सगळ्याच्या माध्यमातून व्यक्ती ती ज्या काही घटकांचं निरीक्षण करत आहे त्या घटकांवरून असं निदर्शनास आलं किंवा असा निष्कर्ष काढण्यात आला की आत्मनिवेदन करत असताना किंवा आपण जेव्हा इंट्रॉस्पेक्शन करतो तेव्हा आपल्याला योग्य पद्धतीने विशिष्ट घटकांचं निरीक्षण करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपल्याला आत्मनिवेदनामध्ये वैयक्तिक मानसिक आपली जी स्थिती आहे ती आणि त्याच्याच बरोबरीनं त्या मानसिक प्रक्रियेचं योग्य परीक्षण होणं गरजेचं आहे. यालाच अंतर्गत संवेदन पद्धती असंही वुंडने संबोधलेलं आहे. वुंड यांनी प्रामुख्याने ही जी आत्मनिवेदन पद्धती आहे या आत्मनिवेदन पद्धती जी मांडली त्याचं मूळ कुठेतरी आपल्याला सॉक्रेटसच्या कामांमध्ये दिसून येऊ शकतं. वुंड यांनी त्याच्यामध्ये थोडासा बदल केला आणि त्या बदलावरून त्यांनी प्रामुख्याने प्रायोगिक पातळीवर नियंत्रण ठेवता येईल अशा स्वरूपातली परिस्थिती की ज्या परिस्थितीमध्ये आत्मनिवेदन घेणं हे शक्य होऊ शकेल
इंट्रॉस्पेक्शन व्यक्तीला करता येणं आवश्यक आहे. त्याचबरोबरीनं कोणत्या परिस्थितीमध्ये आत्मनिवेदन घेतलं जावं किंवा व्यक्तीचं अंतर्गत संवेदन हे व्हावं याकरिता काही नियम आणि काही परिस्थिती देखील वुंट यांनी मांडली. त्यासाठी त्यांनी ती जी लिप्झिगमध्ये स्थापलेली जी प्रयोगशाळा होती त्या प्रयोगशाळेमध्ये या पद्धतीचा वापर करत असताना त्यांनी काही महत्वाचे नियम मांडले. या नियमांमध्ये पहिला नियम असा होता की नक्की कुठली प्रक्रिया घडते आहे ती प्रक्रिया योग्य पद्धतीने त्या व्यक्तीला त्या प्रयुक्ताला ओळखता आली पाहिजे. द ऑब्झर्वर मस्ट बी एबल टू आयडेंटिफाय when the process is to be introduced. आत्मनिवेदनाची जी पद्धती आहे ती पद्धती आपण कुठे सुरू करायची हे त्या निरीक्षणकर्त्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्याच बरोबरीनं विशिष्ट परिस्थितीमध्ये जेव्हा आपण आत्मनिवेदनाला सुरुवात करतो तेव्हा अवधान पुरवण्याच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीची तयारी कितपत आहे या संदर्भामध्ये जर कोणत्याही प्रकारचा तणावात्मक अशी परिस्थिती असेल तर ती सुद्धा निरीक्षणकर्त्याने योग्य टिपणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेची निरीक्षणाच्या बाबतीमध्ये पुन्हा पुन्हा अनेक वेळा पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण आत्मनिवेदनाकडे येतो तेव्हा प्रायोगिक परिस्थितीमध्ये अत्यंत योग्य पद्धतीने उद्दीपकामध्ये बदल करून आपल्याला हे आत्मनिवेदन घेता आलं पाहिजे. आत्ताच म्हणाल्याप्रमाणे ही प्रक्रिया केव्हा अस्तित्वात आली ते निरीक्षकाला ओळखता आलं पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं निरीक्षकाचं अवधान आणि त्याची तयारी तसंच जी निरीक्षणं घेतली जाणार आहेत त्याची पुनरावृत्ती करता यावी आणि त्याचप्रमाणे प्रयोग परिस्थितीमध्ये उद्दीपकामध्ये पद्धतशीर बदल करून निरीक्षण करता यायला पाहिजे. या संदर्भामध्ये सगळ्यात शेवटची जी परिस्थिती किंवा सगळ्यात शेवटचा जो नियम सांगितलेला आहे त्यामध्ये महत्वाचं म्हणजे प्रायोगिक पद्धतीमध्ये आत्मनिवेदन पद्धती आणि त्याच्यामध्ये सुद्धा सब्जेक्ट किंवा प्रयुक्ताने दिलेल्या आत्मनिवेदनामध्ये त्याला आलेले अनुभव हे कसे भिन्न भिन्न असू शकतात आणि त्याचबरोबरीनं उद्दीपन परिस्थिती या दोन्हीमध्ये काही फरक आहे का हे सुद्धा तिथे नोंदवता आलं पाहिजे. वुंट असंही म्हणतात की केवळ बाह्य संवेदन हेच आपल्याला काही माहिती पुरवेल असंच नाही, कारण वुंटचा असा विश्वास होता की बाह्य संवेदनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने नैसर्गिक शास्त्रांमध्ये योग्य अशी माहिती उपलब्ध होते त्याचप्रमाणे जसं की पदार्थ विज्ञान असेल किंवा खगोलशास्त्र असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या पद्धतीने बाह्य संवेदनाच्या माध्यमातून माहिती उपलब्ध होते त्याच पद्धतीने आत्मनिवेदनाच्या माध्यमातून व्यक्तीच्या अंतर्गत संवेदनाबाबत अत्यंत स्थूल अशा स्वरूपामध्ये माहिती उपलब्ध होऊ शकते आणि अशा माहितीमध्ये मानसशास्त्रज्ञांना अभिरुची असू शकते. निरीक्षण करत असताना त्या निरीक्षणामध्ये जो प्रयुक्त आहे त्या प्रयुक्तांच्या बाबतीमध्ये बाह्य संवेदन आणि त्याच्याच बरोबरीनं त्या संवेदनाला अनुसरून घडणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया या तिथे नोंदविल्या जातात. यामध्ये महत्वाचा पुन्हा मुद्दा तो म्हणजे त्या व्यक्तीचे जाणीवेच्या पातळीवर असणारे जे अनुभव आहेत ते अनुभव इथे महत्वाचे मानलेले आहेत. आपण जेव्हा अंतर्गत संवेदनाचा विचार करतो तेव्हा अत्यंत
नियंत्रित, अत्यंत काटेकोर अशा प्रायोगिक परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीची निरीक्षणं घेतली जावी आणि ही जी निरीक्षणं आहेत त्याची पुनरावृत्ती त्याच प्रकारे केली जावी की ज्या पद्धतीने बाह्य संवेदनाच्या बाबतीतला प्रदत्त नैसर्गिक शास्त्रांमध्ये घेतला जातो. परिणामतः याची आपल्याला पुन्हा पुन्हा विविध संशोधकांनी याची स्वतंत्रपणे पुनरावृत्ती ही केली जाऊ शकते. आपल्याला जेव्हा आत्मनिवेदनाच्या माध्यमातून अत्यंत वस्तुनिष्ठ अशी माहिती मिळवायची असते तेव्हा त्या संदर्भामध्ये काळजीपूर्वकरित्या अत्यंत काटेकोरपणे संवेदनाबाबत माहिती घेण्यासाठी प्रशिक्षित असे निरीक्षक आवश्यक आहेत. जेव्हा एखादा निरीक्षण करता योग्य त्याची तयारी आहे की नाही त्याकरिता वुंडने जी मानसशास्त्राची प्रयोगशाळा स्थापली होती त्याबाबत साधारणतः 10,000 प्रयुक्तांकडून आत्मनिवेदनात्मक अशा स्वरूपातली निरीक्षणं ही नोंदवली गेली होती. आणि त्यामुळे ही जी निरीक्षणं आहेत ती बऱ्याच प्रमाणामध्ये अत्यंत सखोल प्रशिक्षण घेतलेली जी व्यक्ती आहे ती कशा पद्धतीने हे जागरूक अनुभव नोंदवते हे महत्वाचं होतं. यांत्रिकी पद्धतीने ते नोंदविण्यापेक्षाही जागरूकतेच्या पातळीवर हे जे अनुभव आहेत ते प्रशिक्षित अशा व्यक्तींकडून नोंदवलेल्या यांत्रिकी अनुभवांपेक्षा वेगळ्या पद्धतीने नोंदवले जात होते. अत्यंत सैद्धांतिक पातळीवर जेव्हा आपण निरीक्षण करतो किंवा विचार करतो तेव्हा वुंडने हे जे निरीक्षण करते आहेत हे तसं त्यांची गरज नाही असं म्हटलेलं आहे. ही प्रक्रिया घडत असताना प्रत्यक्षामध्ये प्रशिक्षणाची गरज नाही, मात्र आपण वैयक्तिक पातळीवर स्वतः काहीतरी अर्थ लावत असतो आणि त्यामुळे व्यक्तीचे असणारे जे जागरूक परिणामतः हे निरीक्षण केल्यानंतर आणि त्याचं रिपोर्टिंग करत असताना असणारा मधला जो वेळ आहे तो अत्यंत कमी असावा असंही वुंड म्हणतात. आणि त्यामुळे त्याचं तात्कालिक अनुभवांचं जे रिपोर्टिंग आहे ते देखील लगेचच झालं पाहिजे. कधीतरी वुंड यांनी गुणात्मक पातळीवर केलं जाणारं अशा ज्या नोंदी आहेत त्या नोंदी स्वतःच्या अंतर्गत अशा अनुभवांच्या बाबतीमध्ये फारसं वर्णन करू शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे त्यांनी ही जी आत्मनिवेदन पद्धती आहे ती अत्यंत महत्वाची मानली आहे. जेव्हा तुम्हाला विशिष्ट जागरूकतेच्या पातळीवर एखाद्या ध्वनीची तीव्रता, ध्वनीचा कालावधी किंवा एखाद्या वस्तूचं आकारमान याबाबत जेव्हा आपल्याला काही निवेदन करायचं असतं त्यावेळेस आत्मनिवेदनाला अत्यंत महत्व दिलं होतं. त्याचप्रमाणे अशा स्वरूपातल्या संख्यात्मक अशा निर्णयाच्या बाबतीमध्ये जे प्रामुख्याने मानसभौतिकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याच बाबतीमध्ये संख्यात्मक घटकांच्या संदर्भामध्ये गुणात्मक अशा स्वरूपातली आत्मनिवेदन पद्धती सुद्धा वापरली गेली पाहिजे असं वुंडचं मत होतं. वुंडच्या संशोधनामध्ये अत्यंत वस्तुनिष्ठ अशा मापनांचा समावेश करण्यात आला होता जो प्रामुख्याने अत्यंत सुरचित अशा प्रयोगशालेय साधनांच्या मदतीने आपल्याला वस्तुनिष्ठ मापन करता येतं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे जिथे जिथे आपण प्रतिक्रिया काळ हा संख्यात्मक संदर्भात नोंदवत आहोत तेव्हा प्रयोगशाळेमध्ये आपल्याला आत्मनिवेदन पद्धतीचा सुद्धा योग्य वापर करता येऊ शकेल. अनेक प्रकारच्या प्रायोगिक अभ्यासांमध्ये व्यक्तीचे संख्यात्मक घटकांबद्दल जे अनुभव आहेत त्या घटकांचं गुणात्मक व्यक्तीच्या पातळीवर असणारं स्वरूप हे तिथे नोंदवलं जात होतं. आणि परिणामतः आपल्या वेदनाची गुणवत्ता
किंवा एखाद्या प्रतिमेची तीव्रता, त्याचबरोबरीनं एखादं उद्दीपक हे किती आनंददायी आहे, आणि हे व्यक्त करत असताना यामध्ये संख्यांपेक्षाही गुणात्मकतेला महत्व दिलं गेलं होतं. वुंड यांनी असं अनुमान काढलं की विशिष्ट घटक आणि प्रक्रिया यांच्या बाबतीमध्ये काही आपण जेव्हा मापन करायला सुरुवात करतो तेव्हा अत्यंत वस्तुनिष्ठ अशी माहिती गोळा करण्यासाठी व्यक्तीचे जागरूकतेच्या पातळीवरचे असणारे जे अनुभव आहेत ते अनुभव महत्वपूर्णरित्या मानले गेले होते. आत्मनिवेदनाबरोबरच जागरूकतेचे किंवा जाणीवेतील घटक हे महत्वाचे आहेत. वुंड असं म्हणतात की कोणत्याही जाणीवेच्या पातळीवर किंवा जागरूकतेचे दोन घटक आहेत, एक म्हणजे वेदन आणि दुसरं म्हणजे भाव किंवा भावना. त्यांच्या मते जेव्हा वेदन हे आपल्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून विशिष्ट उद्दीपन पुरवल्यानंतर जेव्हा वेदनाचा अनुभव येतो त्यावेळेस सजीवाच्या मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारचे आवेग हे निर्माण होतात आणि हे आवेग सजीवाच्या मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे वेदनाचं वर्गीकरण करत असताना ते वर्गीकरण तीव्रता, कालांतर आणि त्याचबरोबर आपल्याला त्याचा येणारा अनुभव अशा स्वरूपामध्ये वेदनेंद्रियांना त्याचा येणारा अनुभव या स्वरूपामध्ये वेदनांचं वर्गीकरण केलं जातं. वुंडना जो काही वेदन आणि प्रतिमा यांच्यामधला जो काही मूलभूत फरक आहे तो फरक त्यांनी लक्षात घेतला नाही, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा एखादं उद्दीपक किंवा जेव्हा एखादी प्रतिमा ही प्रतिमा समोर असताना त्या प्रतिमेचा संबंध हा आपल्या मेंदूमधील अधश्चेतक किंवा मेंदूमधील असणारा जो भाग आहे त्या मेंदूच्या भागामधील जी एक्साइटेशन निर्माण होतं त्यावर आधारित आहे आणि त्यामुळे त्या माध्यमातून मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या ज्या लहरी आहेत त्यामुळे आपल्याला विशिष्ट प्रकारचं वेदन हे होत असतं. वेदनाबरोबर महत्वाचा घटक आणि तो म्हणजे भाव. कोणत्याही प्रकारच्या वेदनेंद्रियांच्या मार्फत हा भाव निर्माण होत नाही, मात्र हा भाव हा वेदनांशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित असतो. वेदन जे आहे ते वेदन गुणात्मक पातळीवर काहीशा भावांमुळे आधारित असते किंवा भावांनी त्याला आधार मिळतो. थोडक्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या घटकाचा किंवा एखाद्या वस्तूची भावामध्ये विचार करत असतो, ती वस्तू कशी वाटली असं गुणात्मक स्वरूपामध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा आपण त्या वस्तूच्या संदर्भात वेदनेंद्रियांमार्फत मिळालेली माहिती, त्या माहितीचा कुठेतरी इतर क्लिष्ट अशा स्वरूपामधल्या स्थितींमध्ये सांगड घातली जाते. आणि म्हणून वेदन आणि भाव हे एखाद्या तात्कालिक अनुभवाच्या बाबतीमध्ये असणारे परस्परांबरोबर जाणारे, एकत्रित जाणारे असे घटक आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वुंड त्यांनी अनुभवलेल्या निरीक्षणाच्या आधारे, आत्मनिवेदनांच्या आधारे त्यांनी एक त्रिमितीय सिद्धांत मांडला. भावनेच्या संदर्भामध्ये, भावाच्या बाबतीमध्ये, फिलिंग्सच्या बाबतीमध्ये 3 डायमेन्शनल थिअरी ऑफ फिलिंग अशी त्यांनी मांडली. त्यासाठी त्यांनी मेट्रोनोम नावाचं एक उपकरण, एक साधन तयार केलं ज्याचा विशिष्ट आवाज
हा एका विशिष्ट कालावधीनंतर येत असे. या मेट्रोनोम मध्ये एक घड्याळाच्या काट्यासारखा एक काटा जोडलेला असे आणि विशिष्ट चावी फिरवल्यानंतर त्याचा टक 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 असा या उपकरणाचा आवाज येत असे. आणि त्यामुळे असे किती प्रमाणामध्ये हे आवाज आले आहेत किंवा त्याने त्या मेट्रोनोमने क्लिक केलं आहे हे एका विशिष्ट लयीच्या सहाय्याने आणि ती लय त्या व्यक्तीला सुखकारक वाटली की इतरांच्या तुलनेने काहीशी वेगळी वाटली या आधारे येणाऱ्या अनुभवांची श्रेणी ही त्या प्रयुक्ताने नमूद करायची होती. यावरून वुंट यांनी असा निष्कर्ष काढला की जेव्हा आपण एखाद्या लयबद्ध असा अनुभव घेत असतो आणि तो जो अनुभव आहे तो विशिष्ट ध्वनीच्या विशिष्ट आवाजाच्या आधारे आहे आणि हा जो तो ध्वनी आनंददायी आहे किंवा दुःखद आहे याचा जेव्हा निष्कर्ष काढला जातो तो निष्कर्ष हा अत्यंत वैयक्तिक किंवा व्यक्तीच्या पातळीवर असतो. त्यामुळे वुंट असं म्हणतात की एखाद्या विशिष्ट सातत्यकाच्या बाबतीमध्ये जो भाव आहे जी भावात्मक स्थिती आहे ती भावात्मक स्थिती पूर्णतः सहमत इथपासून पूर्णतः असहमत अशा स्वरूपामध्ये एका सातत्यकावर ती आपल्याला दिसून येते. या संदर्भामध्ये भावात्मकतेच्या बाबतीमध्ये त्यांनी आणखी काही प्रयोग पुन्हा कंटिन्यू केले आणि त्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की जेव्हा एक सतत येणारा आवाज हा आवाज आपण अपेक्षिलेला असतो तेव्हा काही प्रमाणामध्ये सौम्य पातळीवर ताणाचा अनुभव येतो आणि त्या ताणानंतर प्रत्यक्षात अनुभव आल्यानंतर आपल्याला एक काहीसा जेव्हा अपेक्षित असा आवाज येतो तेव्हा आपल्याला त्या ताणामधून सुटका झाल्यासारखं वाटतं. त्यांनी हे जेव्हा मेट्रोनोमचा आवाज ऐकला तेव्हा त्या क्लिक्सवरून त्यांनी ते नमूद केलं होतं. त्याचबरोबरीनं त्यांच्या निरीक्षणांवरून वुंट यांनी असाही निष्कर्ष काढला की त्या संदर्भामध्ये आपल्याला ताण आणि शिथिलीकरण अशा देखील मितींचा अभ्यास करता येऊ शकतो. आणि म्हणून वुंट असं म्हणतात की आपण जेव्हा ताण किंवा शिथिलीकरण याबद्दल विचार करतो तेव्हा या मिती आपल्याला सुखद आणि दुःखद याच्या बरोबरीनच सातत्यकावर दिसू शकतात. त्याच पुढे जाऊन अत्यंत सौम्य अशा उत्सुकतेमध्ये त्यांनी तो जो मेट्रोनोमचा आवाज आहे त्याचा जो वेग आहे तो काहीसा वाढवला आणि त्यांना असं लक्षात आलं की तो आवाज वाढल्यानंतर काहीसा त्या आवाजामुळे कुठेतरी सौम्य स्वरूपामध्ये उत्सुकता वाढलेली दिसली आणि त्याच्याच बरोबरीनं जेव्हा आवाज हा कमी प्रमाणात वारंवारितेने ऐकवला गेला तेव्हा कुठेतरी निरुत्साह हा देखील तिथे दिसून आला आणि परिणामतः ज्या वेगाने तो विशिष्ट मेट्रोनोम हा विशिष्ट आवाज करत होता त्या वेगाच्या मदतीने त्या वेगाच्या आधारे त्याच्याच बरोबरीनं आत्मनिवेदनाच्या आधारे आणि व्यक्तीला येणाऱ्या जागरूकतेच्या पातळीवरच्या अनुभवांच्या आधारे त्या संदर्भामध्ये काही निष्कर्ष काढले गेले. परिणामतः वुंट असं म्हणतात की भावामध्ये 3 प्रमुख अशा प्रकारच्या मिती आहेत किंवा जेव्हा आपण जागरूकतेचा जाणीवेचा विचार करतो तेव्हा वेदनाबरोबरच त्या ठिकाणी जो भाव आहे किंवा व्यक्तीला जी जाणीव होत आहे त्या जाणीवेमध्ये 3 महत्वाचे घटक आहेत. एकतर सुखद किंवा दुःखद, त्याचबरोबर तणावात्मक
ताण निर्माण करणारे किंवा शिथिलीकरण करणारे. आणि तिसरा म्हणजे सातत्यकावर जे दिसतं ते म्हणजे उत्कटता किंवा निराशाजनक किंवा फारसा रस नसणे. वुंट यांचा असा भर होता की जेव्हा आपण एक प्राथमिक जाणीवेचा किंवा प्राथमिक भावांचा विचार करतो तेव्हा आपल्याला हे भाव या तिन्ही क्षेत्रांशी संबंधित दिसून येतात. परिणामतः हे तीन क्षेत्र किंवा हे तिन्ही परस्परांशी संबंधित असणारे जे घटक आहेत त्या घटकांबाबत जाणीवेच्या संदर्भामध्ये अत्यंत प्रभावीपणे वर्णन केलं गेलं होतं. त्याच्या पुढे जाऊन अचूकपणे जेव्हा एक प्राथमिक घटकांचा आपण विचार करतो या तीन मितींच्या चौकटीमध्ये तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की भावना ज्या आहेत माणसाच्या त्या भावना आपल्याला मानसिक घटकांच्या स्वरूपामध्ये मांडता येऊ शकतात. आणि म्हणून वुंट हे व्यक्तीला येणाऱ्या ज्या भावना आहेत किंवा व्यक्तीच्या ज्या भावना आहेत त्या तिच्या या मूलभूत किंवा तिच्या या प्राथमिक अशा स्वरूपातल्या भावांच्या एकत्रीकरणामधून तयार झालेल्या आहेत असं वुंट म्हणतात. वुंटने मांडलेला हा भावाच्या संदर्भातला जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताबाबत लिप्झिग येथे आणि त्याचबरोबरीनं इतर युरोपमधल्या प्रयोगशाळांमध्ये खूप महत्वाची अशी संशोधनं ही झाली त्या काळामध्ये. पण तरी सुद्धा एकूणच हा जो मांडलेल्या जी संकल्पना आहे ती तितकीशी यशस्वी होऊ शकली नाही. त्या पुढे जे आहे ते म्हणजे जागरूक अनुभवांचे जाणीवेच्या पातळीवर संघटन, ऑर्गनायझेशन ऑफ एलिमेंट्स ऑफ कॉन्शियस एक्सपिरियन्स. वुंटचा जो भर होता तो व्यक्तीला येणाऱ्या जे जाणीवेच्या पातळीवर जे अनुभव येतात त्यामधल्या घटकांवर वुंटचा भर होता. आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्यक्ष जेव्हा आपण जगामध्ये संवेदनाचा विचार करतो तेव्हा हे संवेदन जे आहे ते संवेदन घडत असताना हे जे जागरूकतेच्या पातळीवर व्यक्तीला येणारे विशिष्ट घटकांचे एलिमेंट्सचा अनुभव जो आहे तो एकत्रितरित्या त्या अनुभवांचं आपल्याला संवेदन होत असतं. उदाहरणार्थ आपण जेव्हा एखादं झाड संपूर्णपणे बघतो तेव्हा आपण संवेदन करत असताना आपला जो अनुभव आहे त्या जाणीवेच्या पातळीवर आपल्याला त्या झाडाचा रंग, त्या झाडाचा आकार किंवा त्याचा पोत या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण त्याचं निवेदन करत असतो, आत्मनिवेदन जेव्हा घडतो तेव्हा. आणि त्यामुळे एलिमेंट्स ऑफ कॉन्शियस एक्सपिरियन्स जाणीवेच्या पातळीवर, जागरूकतेच्या पातळीवर त्या व्यक्तीला येणाऱ्या विशिष्ट घटकांचं अनुभव कथन आणि ते जे अनुभव कथन आहे ते आपल्याला या आत्मनिवेदनामध्ये ऐकायला मिळतं किंवा आत्मनिवेदनामध्ये दिसत असतं. हे जे असे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांच्या एकत्रीकरणामधून जेव्हा आपण आपल्याला येणारे जागृतेच्या पातळीवरचे जे अनुभव आहेत त्याबद्दल आपण जेव्हा स्पष्टीकरण द्यायला सुरुवात करतो तेव्हा त्या स्पष्टीकरणाला वुंट यांनी ॲपर्सेप्शन असं म्हटलेलं आहे, ज्याला असंवेदन असं म्हटलेलं आहे. आता ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आपल्या मानसिक पातळीवर असणारे जे जे काही घटक आहेत त्या घटकांचं अत्यंत सर्जनात्मक असं संश्लेषण केलं जातं. या सर्जनात्मक संश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये आपण मानसिक पातळीवर असणारे जे घटक आहेत
ते घटक प्रामुख्याने आपण एका विशिष्ट पद्धतीने एकत्र करतो आणि त्याच्या माध्यमातून ते जे एकत्रित आलेले घटक आहेत त्याच्यामध्ये काही घटक उपघटक हे असू शकतात. वुंट असंही म्हणतात की प्रत्येक मानसिक एकत्रीकरण किंवा प्रत्येक मानसिक जाणीव ही जी आहे ही विविध घटकांच्या गुणधर्मांवर आधारित असेलच असं नाही. आणि परिणामतः त्या घटकांची जी जाणीव आहे त्याच्याच अभ्यासामधून पुढे समाकृतीवादी मानसशास्त्रज्ञांचे विचार हे त्यापुढे आपल्याला दिसून येतात. इथे ही जी सर्जनशील संश्लेषण क्रिएटिव्ह सिंथेसिस ही जी संकल्पना मांडलेली आहे ती संकल्पना काहीशी रासायनिक शास्त्रांच्या जवळ जाणारी अशी आहे. आणि इथे मग तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा आपण विविध रसायन किंवा रसायनांमधले विविध घटक हे एकत्र करतो तेव्हा त्याच्यामधून एक विशिष्ट प्रकारचं नवं असं एक व्यंजन हे तयार होतं. मात्र ते जे नवीन व्यंजन तयार होतं त्यामध्ये या छोट्या छोट्या घटकांमध्ये असणारे गुणधर्म हे तसेच्या तसे असतीलच असं नाही. वुंट म्हणतात की ही जी आसंवेदनाची म्हणजेच अपरसेप्शनची प्रक्रिया आहे ती अत्यंत जाणीवपूर्वक आणि अत्यंत कृतीशील अशी प्रक्रिया आहे. कारण जेव्हा आपल्या समोर एखादा प्राथमिक घटक येतो तेव्हा आपण जागरूकतेच्या पातळीवर केवळ आपल्या प्राथमिक जे भाव आहेत किंवा जे वेदना आहे त्या वेदनाच्या अनुभवांचाच विचार करत नाही. मात्र हे जे वेगवेगळे घटक आहेत त्या संदर्भामध्ये आपलं मन हे काम करत असतं आणि त्या माध्यमातून आपण अत्यंत सर्जनशीलरित्या वेगळंच काहीतरी एक संपूर्ण घटक तयार करतो. आणि म्हणून वुंट हे साहचर्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला पॅसिव्ह किंवा अत्यंत यांत्रिकी प्रक्रिया म्हणत नाही. कारण ब्रिटिश संशोधकांनी ही जी साहचर्याची प्रक्रिया आहे त्याला यांत्रिकी प्रक्रिया किंवा पॅसिव्ह स्वतःला कुठल्याही प्रकारचं महत्वाचं कार्य न करता घडणारी अशी प्रक्रिया म्हटलं होतं. मात्र वुंटच्या मते ती ऍक्टिव्ह कृतीशील आणि जाणीवेच्या पातळीवर घडणारी अशी प्रक्रिया आहे. हे सगळं ऐकल्यानंतर प्रश्न नक्की हा पडत असे किंवा पडतो की आधुनिक मानसशास्त्राचे जनक काय. आणि या संदर्भात बऱ्याच वेळेस आर्ग्युमेंट्स किंवा बऱ्याच वेळेस परस्पर विरोधी विधानं ही देखील आपल्याला ऐकायला मिळाली. मानसशास्त्राच्या इतिहासामध्ये आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर डिबेट आपल्याला ऐकायला मिळतो. आणि मग साहजिकच आहे या डिबेट मधून जे नाव वर येतं ते म्हणजे विल्यम वुंट यांचं. कारण विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली की ज्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्र आणि तसंच एक स्वतंत्र शाखा म्हणून मानसशास्त्राला महत्व प्राप्त झालं. त्याचप्रमाणे असंही म्हटलं जातं की वुंट यांनी जे जे काही योगदान दिलं त्या योगदानाच्या मागे हेल्महोल्ट्ज आणि फेक्नर यांच्या कामाला नक्कीच महत्व देता येईल. वुंटच्या कामावर हेल्महोल्ट्ज आणि फेक्नर यांच्या कामाचा थेट प्रभावही आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबरीनं साधारणतः 13 वर्ष वुंट यांनी हेल्महोल्ट्ज यांना असिस्टन्स किंवा मदतही पुरवली होती. त्याचप्रमाणे हेल्महोल्ट्जने जे काम केलं होतं ते काम
वुंडच्या पुढील कामासाठी, वुंडच्या पुढील ज्या आयडियाज विकसित झाल्या होत्या त्यासाठी एक प्रकारचा आधार होता. त्याचप्रमाणे असंही सूचित करण्यात आलं की हेल्महोल्ट्जचं काम झालं नसतं तर वुंड हे पुढेच जाऊ शकले नसते आणि परिणामतः शास्त्रीय मानसशास्त्राचा उदयच झाला नसता. त्यामुळे आपल्याला हेही लक्षात घेणं आवश्यक आहे की हेल्महोल्ट्ज हे देखील मानसशास्त्राचे जनक आहेत असं म्हणता येईल किंवा त्यांनी आधुनिक मानसशास्त्राचा पाया रचला. वुंड यांच्यावर जो हेल्महोल्ट्जचा प्रभाव होता त्याच्याच बरोबरीनं फेक्नर यांनी मांडलेल्या अनेक प्रायोगिक पद्धती या वुंड यांनी वापरल्या आणि त्यामुळे आपण किंवा वुंड यांनी स्वतः फेक्नरचं हे जे पुस्तक होतं एलिमेंट्स ऑफ सायकोफिजिक्स या पुस्तकाला महत्वाचं असं पुस्तक तिथे मांडलं होतं आणि त्याच्याच बरोबरीनं प्रायोगिक पद्धतींची एकूणच सुरुवात करत असतानाच या पुस्तकाचा उल्लेख आपल्याला तिथे दिसतो. त्यानंतर पुढे येऊन वुंडचे शिष्य टिचनर यांनी देखील फेक्नर यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक मानलं होतं आणि परिणामतः ही जी मानसशास्त्रामधली प्रायोगिक पद्धत आहे ती एक प्रकारची शैक्षणिक अशी उत्कृष्ट अशी शाखा बनली आणि परिणामतः आपल्याला फेक्नर हे आधुनिक मानसशास्त्राचे जनक की काय असंही म्हणता येईल. हेल्महोल्ट्ज आणि फेक्नर यांनी मानसशास्त्राला जे योगदान दिलं ते आपल्याला अजिबात नाकारता येणार नाही, परंतु जे नवीन शास्त्र किंवा नवीन शाखा स्वतंत्र शाखा म्हणून विकसित होण्यामध्ये या दोघांचंही योगदान खूप महत्वाचं आहे. तर दुसरीकडे वुंड यांनी जी मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली ज्या माध्यमातून मानसशास्त्राला प्रायोगिक स्वरूप कसं देता येईल यासाठी प्रयत्न केले. वुंड यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शास्त्रीय मानसशास्त्र या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या व्याख्यानांमधून त्यांच्या लेखनांमधून मानसशास्त्र हे कसं शास्त्र आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या संदर्भात जर आपण विचार केला तर वुंड हेच आधुनिक मानसशास्त्राचे जनक आहेत असं आपल्याला म्हणता येईल. मात्र हेल्महोल्ट्ज फेक्नर यांचं योगदान हे आपल्याला नाकारता येणार नाही. या ठिकाणी वुंड बरोबरच आणखी एक महत्वाची व्यक्ती की ज्यांचा मानसशास्त्राच्या अभ्यासावर मानसशास्त्रावर प्रभाव होता ते म्हणजे विल्यम जेम्स. विल्यम जेम्स यांचा कालावधी 1842 ते 1910 असा होता. इथे स्क्रीनवर तुम्हाला विल्यम जेम्स यांचा एक छायाचित्र देखील दिसत असेल. हे जे विल्यम जेम्स आहेत हे अत्यंत स्वतंत्रपणे जर्मनीमध्ये काम करत होते आणि त्यांनी देखील मानसशास्त्राची शास्त्र म्हणून शाखा प्रस्थापित करण्यामध्ये महत्वाचं योगदान दिलं होतं. वुंड यांना अमेरिकन मानसशास्त्राचे जनक असंही म्हटलं होतं, ज्यांनी प्रामुख्याने मानसशास्त्राची प्रसिद्धी अमेरिकेसारख्या देशामध्ये केली. जेम्स हे एका बाजूला थोर मानसतज्ञ होतेच, परंतु त्यांना मानसशास्त्र हे शास्त्र व्हावं असं खूप वाटत होतं. त्यामुळे त्यांनी वुंड यांच्या विचारांमधून एक विचारसूत्री घेऊन अत्यंत दुसऱ्या दिशेने काम करायला सुरुवात केली. वुंडच्या काही संशोधनाबाबत किंवा वुंडने मांडलेल्या मतांबाबत जेम्स यांनी काहीसा प्रतिकार देखील दर्शविला.
जेम्स यांचा असा विश्वास होता की मानसशास्त्राचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपल्या जागरूकतेचे किंवा आपल्या जाणीवेचे तुकड्या तुकड्यांमध्ये विभाजन करणं, विश्लेषण करणं असं नाही. आणि म्हणून वुंडने जो विश्वास दर्शवला, जेम्स had objected to what Wundt believed should be the goal of psychology. मानसशास्त्राचं हेतू, मानसशास्त्राचं ध्येय जे वुंटने मांडलेलं होतं की आपण जाणीवेच्या पातळीवर किंवा जागरूकतेचे तुकड्या तुकड्यांमध्ये विभाजन करणं आवश्यक आहे. पण त्याच्याऐवजी जाणीवेचं किंवा व्यक्तीच्या जागरूकतेचा अभ्यास करण्यासाठी जेम्स यांनी एक वेगळी पर्याय, एक वेगळी पद्धती ही उपलब्ध करून दिली. आणि ही पद्धती हीच प्रामुख्याने कार्यात्मक मानसशास्त्राच्या चळवळीची सुरुवात होती असं म्हणता येईल. जेम्स यांनी कोणत्याही प्रकारची अत्यंत फॉर्मल अशा प्रकारची सिस्टीम मानसशास्त्रामध्ये प्रस्थापित केली नाही. त्याचबरोबरीनं त्यांनी कोणत्याही आपल्या शिष्यांना प्रशिक्षित केलं नाही. त्याचप्रमाणे त्यांचं जे योगदान आहे मानसशास्त्रासाठी, मानसशास्त्राच्या विकासासाठी ते महत्वाचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी महत्वाचा म्हणजे कार्यवाद हा मांडला. कार्यात्मक मानसशास्त्राच्या स्वरूपामध्ये अत्यंत विस्तृतपणे जे विचार त्यांनी मांडले ते अनेक पिढ्यांमध्ये मानसतज्ञ आणि इतर व्यक्तींना प्रभावी करत राहिले. परिणामतः कार्यवादाची एक चळवळ सुरू झाली असंही म्हणता येईल. विल्यम जेम्सचा विचार करता विल्यम जेम्स यांनी एक युरोपियन मानसशास्त्राकडून अमेरिकन मानसशास्त्राकडे एक स्थलांतर घडवून आणलं होतं. त्यांनी कधीही स्कूल ऑफ थॉट्स किंवा एक अशी विशिष्ट अभ्यास शाखा याच्यावर त्यांचा कधीही भर नव्हता. मात्र महत्वपूर्णरित्या कार्यात्मक शाखा असा विचार त्यांनी केला होता. विल्यम जेम्स यांनी उत्क्रांतीवादी असा जो सिद्धांत आहे तो सायकोलॉजीमध्ये, मानसशास्त्रामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अत्यंत प्युअर अशा सायकोलॉजी पासून, अशा मानसशास्त्रापासून सद्यस्थितीमधलं मानसशास्त्र हे कसं वेगळं आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला. जेम्सच्या मते ज्या माध्यमातून सत्य किंवा मूल्य हे मापता येतं किंवा सत्य किंवा मूल्याचं वर्णन करता येतं ते खूप महत्वाचं आहे. परिणामतः उपयोजित मानसशास्त्राच्या शाखेमध्ये विल्यम जेम्स यांना अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणून मानलं जातं. जेम्स यांनी जी संशोधन पद्धती आहे त्या संशोधन पद्धतीचा देखील मानसशास्त्रातल्या विस्तार केला. त्यांनी हेही स्वीकारलं की केवळ आत्मनिवेदन पद्धती नाही तर इतर कुठल्याही तंत्राच्या माध्यमातून आपल्याला मानवी मन आणि मानवी वर्तन या संदर्भामध्ये महत्वपूर्ण अशी माहिती गोळा करता येते. त्याचबरोबरीनं त्यांचा जो भर होता तो मानवी सजीवाचा किंवा सजीवांच्या बाबतीमध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांबाबत अभ्यास करण्यावर विल्यम जेम्स यांचा भर होता. त्याचबरोबर वर्तन, बोधन, भावना या संदर्भामध्ये त्यांनी अभ्यास विषय म्हणून त्यात अधिक प्रामुख्याने भर दिला. विल्यम जेम्स यांनी मानसशास्त्र या विषयाचा
विस्तार केला असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबरीनं आपण जसजसं पुढे आलो तसतसं आधुनिक जगामध्ये या मानसशास्त्रामध्ये काही बदल देखील त्यांनी सुचविले होते. जेव्हा मानसशास्त्राच्या तत्वांबाबत किंवा मानसशास्त्राच्या नियमांबद्दल आपण विचार करतो तेव्हा वूंडच्या मते मानसशास्त्र हे तुकड्यांच्या अनुभवांचं किंवा काहीच व्यक्ती कशा पद्धतीने विचार करतात याचा विचार करण्यापेक्षाही मानसशास्त्रामध्ये व्यक्ती परिस्थितीला कशी समायोजन करते हे जाणून घेणं आवश्यक आहे. व्यक्तीच्या अनुभवांचे तुकडे करण्यापेक्षा त्या विशिष्ट परिस्थितीला व्यक्ती कशी सामोरे जाते हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. परिणामतः त्यांचा जो भर होता तो आपण मानसिक प्रक्रिया आपल्या परिस्थितीबरोबर जुळवून घेत असताना आपण मानसिक प्रक्रिया कशा पद्धतीने हाताळतो आणि त्याचबरोबरीनं कार्यात्मक वादामध्ये या हाताळल्या जाणाऱ्या ज्या मानसिक प्रक्रिया आहेत त्याचा वापर किंवा त्याचं उपयोजन कुठे केलं जातं यावर भर देण्यात आला होता. त्यामुळे जेम्स यांनी मानवी स्वभावाच्या बाबतीतली जी अतार्किक बाजू होती ती देखील ओळखली होती. त्यांनी माणूस आणि त्याचं जे वर्तन आहे ते कशा पद्धतीने विचार आणि कारण मीमांसा याबरोबरच त्या व्यक्तीच्या भावना आणि त्या विशिष्ट घटकाबद्दल त्याला असणारी आसक्ती या दोन्हीच्या माध्यमातून कसं मानवी वर्तन प्रभावित होतं हे मांडलं होतं. त्यांचं असंही मत होतं की केवळ एवढेच घटक नाहीत तर व्यक्तीच्या शारीरिक परिस्थितीनुसार देखील तिच्या खूप मोठ्या अशा बौद्धिक घटकांवर तिच्या खूप मोठ्या अशा वैचारिक प्रक्रियांवर परिणाम होत असतो. आणि त्यामुळे विल्यम जेम्स यांनी मांडलेलं हे जे मानसशास्त्राची तत्व म्हणजेच प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी या पुस्तकामध्ये विविध प्रकारचं त्यांचं आधुनिक मानसशास्त्राला असणारं योगदान हे दिसून येतं. या पुस्तकाच्या प्रकाशनाबाबत साधारणतः कार्यवादाची मानसशास्त्रामधली सुरुवात ही महत्वाची ठरू शकली. त्यानंतर जेम्स यांच्याच दृष्टिकोनातून बोधावस्था किंवा जागरूक अवस्था म्हणजेच कॉन्शियसनेस हा महत्वाचा घटक. त्यांनी मांडलेलं जे प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी किंवा मानसशास्त्राचे तत्व हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये जेम्स यांनी दोन महत्वाचे घटक सांगितले. एक म्हणजे घटना फिनॉमेना आणि परिस्थिती म्हणजेच कंडिशन. आपण जेव्हा मानसशास्त्राचा या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा आपल्याला मानसशास्त्रामध्ये घटना आणि परिस्थिती हे दोन्हीही घटक महत्वाचे वाटतात. आणि त्यामुळे जेव्हा आपण व्यक्तीच्या तात्कालिक अनुभवांचा विचार करतो तेव्हा या दोन्ही घटकांचा अभ्यास केला जावा असं म्हटलं जातं. परिणामतः जेव्हा आपण परिस्थितीचा विचार करतो परिवेशाचा विचार करतो तेव्हा मानवी शरीराबाबत हे जे किंवा मानवी शरीराची जी भूमिका आहे विशेषतः मानसिक आरोग्यामध्ये मानवी मेंदूची जी भूमिका आहे ती महत्वाची मानली गेली होती. जेम्स यांनी वूंडचा जो आत्मनिवेदनाचा दृष्टिकोन होता तो आत्मनिवेदन दृष्टिकोन नाकारला. त्यांचं असं म्हणणं होतं की हा आत्मनिवेदन दृष्टिकोन हा अत्यंत कृत्रिम आणि अत्यंत संकुचित अशा स्वरूपातला आहे. त्यामुळे जेम्स हे व्यक्तीच्या जागरूक पातळीवर येणारे अनुभव हे छोट्या छोट्या घटकांद्वारे येत असतात याला त्यांचा प्रतिकार होता. त्यामुळे व्यक्तीचा एखादा विशिष्ट
घटकाबद्दल जो येणारा अनुभव आहे, त्या अनुभवांचा जर आपण विचार केला तर तिथे आपल्याला त्या व्यक्तीचे जागरूक पातळीवर असणारे विचार आणि त्याच्याच बरोबरीनं त्या व्यक्तीची नैसर्गिक जी कुठे ती व्यक्ती निसर्गतः किंवा नैसर्गिक अशी तिची जी परिस्थिती आहे ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. व्यक्तीचा जो मेंदू आहे त्या मेंदूची जागरूक अनुभवांमधली जी भूमिका आहे ती भूमिका ही जेम्स यांच्या या दृष्टिकोनामध्ये स्वतंत्रपणे किंवा स्वतंत्र घटक म्हणून मानलेली दिसते. जेम्स त्यानंतर असंही म्हणतात की जागरूकतेच्या पातळीवरची जी स्वतंत्र असे हे घटक आहेत ते आपल्याला आत्मनिवेदनाच्या विश्लेषणाच्या माध्यमातून शोधून काढता येतील. मात्र आत्मनिवेदनात्मक विश्लेषण हे व्यक्तिबाह्य अशा निरीक्षकाकडून करता येत नाही. त्यामुळे जे प्रशिक्षित असे निरीक्षण करते आहेत त्यांना जागरूक अनुभवांचं छोट्या छोट्या भागांमध्ये प्रयोगशालेय परिस्थितीमध्ये जेव्हा तुकडे करायला सांगितले जातात तेव्हा विशिष्ट घटकांमध्ये विभाजणी करायला सांगितली जाते तेव्हा हे लक्षात घ्यावं लागतं की त्या व्यक्तीच्या जागरूक पातळीवर येणारे इतर अनुभव हे देखील तिथे तितकेच महत्वाचे आहेत. त्यामुळे जेव्हा आपण व्यक्तीला जाणीवेच्या पातळीवर येणारे अनुभव असा विचार करतो तेव्हा आपल्याला जेम्स यांनी मांडलेली ही सायकोलॉजिस्ट फॅलिसी ही देखील किंवा मानसतज्ञांमध्ये असणारा तर्कदोष किंवा हेत्वाभास ही जी संकल्पना आहे ही संकल्पना स्वीकारावी लागते. वूडचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाला प्रतिक्रिया देत असताना जेम्स असं म्हणतात की व्यक्तीला केवळ वेदना जाणवत नाही तर ते जे वेदना आहे त्या वेदनांना अनुसरून केवळ व्यक्तीला येणारे जागरूकतेच्या पातळीवरचे अनुभव नाहीत तर हे जे अनुभव आहेत ते आपल्याला तिच्या प्रतिक्रियांमधून तिच्या प्रक्रियांमधून सुद्धा दिसून येतात. जसं की व्यक्तीने काढलेली अनुमानं. जेम्स हे आणखी एका दृष्टिकोनातून जागरूकतेच्या अनुभवांबाबत वूडपेक्षा वेगळे ठरतात. त्यांनी जागरूकतेच्या पातळीवर येणाऱ्या अनुभवांचे जे छोट्या छोट्या घटकांमध्ये विभाजन केलं पाहिजे हे जे नमूद केलं होतं त्याला जेम्स यांनी अशा प्रकारच्या विश्लेषणाला कुठेतरी प्रतिकार दर्शवला. कारण त्यांचं म्हणणं जागरूकता हे एका पद्धतीने सतत प्रवाहित अशी आहे. त्यामुळे ती जी छोट्या छोट्या भागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये विभागण्याचा जो घटक आहे तो ही प्रवाही अशी जागरूकता विचलित करू शकेल. परिणामतः जेम्स यांचं असं मत होतं की जागरूक पातळी किंवा जाणीव बोधावस्था ही सतत परिवर्तनीय आहे, सतत बदलणारी आहे आणि त्यामुळे आपल्याला येणारा एखाद्या वेदनाचा येणारा जो अनुभव आहे किंवा त्या संदर्भात जो विचार आहे तो तसाचा तसा पुढील वेळेस येईल हे मात्र सांगता येत नाही. आणि म्हणून जरी आपण विशिष्ट उद्दीपक त्या उद्दीपकाबरोबर एकापेक्षा अधिक वेळेस विचार करतो तेव्हा या दोन्ही वेळेस आपल्याला येणारे अनुभव आणि त्याच्या जोडीला असणारे विविध प्रसंगांच्या संदर्भामध्ये असणारे विचार हे सुद्धा भिन्न आणि वेगळेच असणार आहेत. त्यामुळे जागरूकतेची पातळी ही आपल्याला पुनरावृत्तीच्या स्वरूपामध्ये त्याचा विचार करण्यापेक्षा त्याचं वर्णन हे संचित स्वरूपामध्ये आपल्याला करता येऊ शकतं.
जागरूकतेमध्ये आपलं मन हे सुद्धा सातत्यपूर्ण असतं. त्यामध्ये आपण आपल्याला जे बोध होत आहेत त्या बोधावर आपल्याला कोणताही परिणाम झालेला, कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्सेस हे तिथे परिणामी ठरत नाहीत असं दिसतं. जरी कधीतरी आपण झोपलेलो असताना जागरूक पातळी एकीकडे म्हणतो आहोत सातत्यपूर्ण आहे, बोधावस्था ही एका पद्धतीने कंटिन्युअस आहे. मग झोपलेलं असताना काय होतं तर झोपताना सुद्धा किंवा व्यक्ती झोपलेली असताना सुद्धा आपलं मन हे अत्यंत निवडपूर्वकरित्या काम करत असतं. जेव्हा जेव्हा आपण बोधनिक पातळीवरचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की दिलेल्या वेळेमध्ये अत्यंत छोट्या छोट्या तुकड्यांच्या भागामध्ये आपण विशिष्ट उद्दीपकाच्या संदर्भात किंवा विशिष्ट उद्दीपकाचा अनुभव घेत असतो. त्यानंतर ते उद्दीपक त्याला आपण गाळणी लावतो किंवा ते उद्दीपक आपण एकत्रित आणतो, स्वतंत्र करतो आणि त्या आधारे तो आलेला अनुभव हा ठेवायचा की तो आपण गाळायचा हे ठरवत असतो. आणि परिणामतः जेव्हा एखाद्या वैयक्तिक अनुभवांच्या आधारे तो अनुभव आपल्यासाठी महत्वाचा आहे किंवा नाही हे जेव्हा आपण ठरवतो तेव्हा व्यक्ती त्या उद्दीपकाची किंवा व्यक्तीचं मन हे त्या उद्दीपकाचं निवड करते. आणि ही निवड करत असताना अत्यंत जागरूक पातळीवर विशिष्ट तर्कशुद्ध पद्धतीने आपण त्याचं काम करत असतो किंवा ते हाताळत असतो. जेम्स यांनी खूप मोठा भर आपल्याला व्यक्तीचं कार्य किंवा त्याचा जो हेतू आहे त्यावर दिलेला दिसतो. आपल्याला त्याचा भर हा व्यक्तीच्या विशिष्ट घटनेच्या किंवा जागरूकतेच्या संरचनांवर भर दिलेला दिसत नाही. याचं कारण म्हणजे त्यांचं म्हणणं बोधावस्था किंवा जागरूकावस्था ही अवस्था अत्यंत अधिक कालावधीसाठी टिकून राहिलेली आहे आणि त्यामुळे आपल्या सजीवांबाबत त्याचं जैविक महत्व हे निश्चितच अधिक आहे. हे जे महत्व आहे त्या महत्व म्हणजे मानवामध्ये मदत करणे आणि त्याच्याच बरोबरीनं त्या मदतीच्या माध्यमातून व्यक्तीला आपल्या परिस्थितीशी संबंधित समायोजन करणं आणि त्या परिस्थितीमधून काही घटक निवडणं हे शक्य होतं. परिणामतः जेव्हा जेम्स हे जागरूक निवड आणि सवय या दोन गोष्टींमध्ये फरक करतात तेव्हा आपल्याला जेव्हा सवयीचा विचार करतो तेव्हा सवय ही इनव्हॉलंटरी अनैच्छिक अशा स्वरूपातली असते आणि त्यामुळे ती काहीशी अबोध देखील असते. परिणामतः अशी जेव्हा एखादी नवीन परिस्थिती उद्भवते तेव्हा आपल्याला येणारा जो अनुभव आहे आणि त्याची केली जाणारी जी निवड आहे त्या निवडीच्या संदर्भामध्ये आपण जाणीवेच्या पातळीवर विचार करू लागतो आणि परिणामतः असा विचार केल्यानंतर प्रत्यक्षामध्ये ते आपण कृतीमध्ये उतरवत असतो. विल्यम जेम्स यांनी दिलेल्या महत्वाच्या काही संकल्पना ज्यामध्ये मानसशास्त्रामधली पद्धत आणि त्याच बरोबरीनं भावना, त्या संदर्भात स्व आणि सवय हे जे घटक आहेत या संदर्भामध्ये आपण पुढील तासाला चर्चा करणार आहोत. आज आपण इथे थांबणार आहोत. बोधावस्था किंवा जागृतावस्था यानंतर आपण पुढच्या तासाला मेथड्स ऑफ सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्रामधल्या पद्धतींबद्दल अभ्यास करणार आहोत. आज आपण इथे थांबूया. थँक्यू.